अरे बकरी अगर घास से दोस्ती करेगी तो खाएंगी क्या, भूकी मरेगी ना. त्यामुळे तुम्ही कोणाची लिहामुळं करू नका. माझ्याकडे थकलं असं तर मला नोटीस पाठवा, मी उद्या भरायला तयार आहे. असं तुम्ही सगळ्याला ताकीद करा आणि सगळ्याकडून वसुली करा. आणि ज्या काही भाडेवाढीचा विषय आहे, जे गाळेधारकाचं कोर्ट मॅटर चालू होतं त्याचा कोर्टाचा निकाल लागलाय, ते लोक सुद्धा पैसे भरायला तयार आहेत. ते मला बोलू लागले सगळे वाते कॉम्प्लेक्सवाले या स्टेडियमच्या. तर तुम्ही सगळ्याची एक बैठक घ्या आणि सगळ्याला आवाहन करा की बाबा तुम्ही भाडेवाढ करा, त्यातले 50% पैसे तुम्ही आता आम्हाला डिपॉझिट करा. आम्ही तुम्हाला काय भाडेवाढ करायचं सगळ्याच्या संमतीनं करू, परंतु रेडी रेकनर प्रमाणे तुम्हाला करायचे अधिकार आहेत मला वाटते पीडब्ल्यूडीच्या. तर पीडब्ल्यूडीच्या रेडी रेकनर प्रमाणे तुम्ही भाडेवाढ करू शकता. आणि जर त्याला जर ती भाडेवाढ मान्य नसेल आणि त्याच्याकडून काही डिपॉझिट घ्या आता ठरल्याप्रमाणे, ते जर भरणार नसेल तर त्या दुकानाचा लिलाव करा आणि लिलाव करून जे डिपॉझिट देईल त्याला दुकान अलॉट करा. तुमचा सोर्स तुम्हाला निर्माण होईल आणि अशी कर्मचाऱ्याला उपोषणाला बसायची वेळ येणार नाही. कोणाची असो, त्यांच्या ठिकाणी मी जरी असतो, तुम्ही जरी असलात आणि तुमच्यावर जर अशी उपासमारीची वेळ आल्यानंतर तुम्ही तरी काय करणार आहे. तुम्ही हेच केलं असतं. ती वेळ आता पुन्हा येऊ नये यासाठी आपण उपमुख्यमंत्री महोदयासोबत एक आपण चर्चा घडून आणतो तुमची, आणि त्या ठिकाणी त्यांच्यासमोर आपण आपल्या सगळ्या व्यथा मांडू. त्याच्यातून आपल्याला त्या दिवशी मी परवा दिवशी मांडली मी व्यथा. ते म्हणजे किती महिन्याचा पगार थकला मला सांगा. मला वाटतं 5 महिन्याचा का 6 महिन्याचा थकला. 5 महिन्याचा पगार थकल्याचं मी त्यांना सांगितलंय. पण त्या आता 30 तारखेला साहेब येणार आहेत. त्या दिवशी आपण मी त्यांची वेळ घेतो. आपले एक शिष्टमंडळ येऊ द्या. त्या शिष्टमंडळाशी आयुक्त साहेब असतील, महापौर असतील, काही स्टँडिंग सभापती, सगळे नगरसेवक सगळ्याची बैठक करून तुमच्या विषयावर काय तोडगा काढता येते त्यांना आपण सगळी त्यांच्यासमोर व्यथा मांडू की बाबा आमचं हे शहर मागासलेलं शहर आहे. इथं कुठलाही उद्योग नाही. MIDC सुद्धा आमची निवासी आहे. बाकी तर इथं काही देणं नाही घेणं नाही या शहराला. त्यामुळे या शहराची सगळी उपजीविका सरकारच्या भरोश्यावर होती. पण महापालिका झाल्यापासून सरकारनं हातोवरी केलेत आणि आमचा उत्पन्नाचा सोर्स नसल्यामुळं आम्हाला या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आमच्यावर. हिच्यातून आम्हाला बाहेर काढा अशी आपण यातना त्या मंत्री महोदयाकडे करू आणि आपला मार्ग कायमचा त्यातून कसा निघेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.